चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंना आणि दानवेंना चॉकलेट दिलेलं आहे। उद्या तुम्ही चॉकलेट देणारच आहात, उद्धव ठाकरेंचा मिश्किल टोला बघायला मिळतो। अनिल परबांना पेढा भरवून शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। तर आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूज वरती पाहतो। चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि या भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंना आणि दानवेंना चॉकलेट देण्यात आलेलं आहे। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। चेतन, चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली आहे, नेमक्या भेटीमध्ये काय काय घडलंय? अमित, नक्कीच जर आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे आणि दरवर्षी विधान परिषद असेल किंवा विधान भवन असेल, या विधान भवन परिषदात ते आले की पहिलं जे महत्वाचे पद आहेत म्हणजे विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यानंतर विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांची ते औपचारिकरित्या भेट घेत असतात। आणि आज ते देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची औपचारिक भेट घेण्यासाठी आले होते। पावसाळी अधिवेशनचा आणि या सरकारचा या अधिवेशनाचा शेवटच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता आणि आजच्या दिवशी ते औपचारिक भेट घेण्यासाठी आले असतात। तिथे उद्धव ठाकरे यांची त्यांची भेट झाली आणि या भेटी दरम्यान फक्त औपचारिक भेट असल्याची ही चर्चा देखील त्यांच्यामध्ये झाली। उद्धव ठाकरे हे म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भेटण्यासाठी खरं तर चंद्रकांत पाटील आले होते, मात्र तिथे त्यांनी पाहिलं तर उद्धव ठाकरे देखील तिथे आले होते। आज विधान परिषदेचा देखील पहिलाच दिवस आहे आणि यासाठी उद्धव ठाकरे देखील आज सकाळपासून विधान भवनात येऊन पोहोचले आहेत। त्यामुळे ही एक भेट होती, ती औपचारिकरित्या भेट झाली। त्याच्यामध्ये फक्त हाय हॅलो आणि सर्वसामान्य चर्चा झाली आहे। बाकी विशेष असं राजकीय दृष्ट्या कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे। अमित, निश्चित चेतन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीचं चंद्रकांत पाटलांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेतोय। सभागृह व्यवस्थित चालावं यासाठी नेत्यांसोबत संवाद साधलाय। कामापलीकडे भेटीमध्ये कोणतीही चर्चा झालं नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आपण पाहिलं होतं उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली। या भेटी संदर्भात चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेतोय, तसंच सभागृह व्यवस्थित चालावं यासाठी नेत्यांसोबत संवाद साधलेला आहे। कामापलीकडे भेटीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं आहे। तर कामापलीकडे भेटीत कोणतीच चर्चा झाली नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणतायत। सभागृह व्यवस्थित चालावं यासाठी नेत्यांसोबत संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आज उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये भेट झाली होती आणि या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेत असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर अधिवेशनाआधी उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे समोरासमोर आलेले आहेत। या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय। अधिवेशनाआधी उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे समोरासमोर आलेले आहेत। आजपासून अधिवेशनाला सुरुवात होते आणि अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आलेले आहेत। आपण काल सुद्धा पाहिलं होतं, अनेक आरोप प्रत्यारोप खरं तर यापूर्वी झालेले आहेत। आज अधिवेशनाला सुरुवात होते आणि या अधिवेशनाच्या पूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर आलेले आहेत। लिफ्ट जवळ ते दोघं एकत्र आलेले आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे आपल्याला लिफ्ट जवळ एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजय, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे समोरासमोर आलेले आहेत, त्यांच्यात काय नेमकी बातचीत झाली, काय चर्चा झाली, काही माहिती मिळते का? अमित, आपण जर खरं तर पाहिलं तर दोघांनाही विधान परिषदेच्या सभागृहात जायचं होतं आणि त्यासाठी ते उद्धव वाहनची वाट पाहत होते, म्हणजे लिफ्टची वाट पाहत होते। आणि या लिफ्टच्या वाट पाहताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पूर्वीचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले आणि दोघांनी एकंदरीतच जो तो लिफ्टचा प्रवास आणि त्याच्यातूनच ते विधान परिषदेच्या सभागृहात गेले। पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं आता जर आपण समीकरण पाहिलं तर योगायोगच समजावा का, कारण की 2024च्या विधानसभेच्या निवडणुका येऊन समोर आलेल्या आहेत। 4 महिन्यात निवडणुका लागतील आणि त्यापूर्वीची ही अशीच वाट जी ती मुख्यमंत्री पदासाठी किंवा मग सत्तेसाठी पाहावी लागणार का, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला जाऊ शकतो। एकंदरीत ढोबळ किंवा मग
ह्युमरच्या बाबतीत ही बातमी घेतली तर पुन्हा एकदा सत्तेसाठी जशी वाट पाहावी लागते तशीच वाट आता या दोघांना 4 महिन्यांनी पाहावं लागेल. विधानसभेचा निकाल येईल. तसंच आज जे उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लिफ्टची वाट पाहताना आपल्याला आज विधान भवनाच्या ज्या लिफ्ट जवळ सभागृहात येथे आपल्याला पाहायला मिळाले. दोघंही नेते जे ते विधान परिषदेत जात होते आणि त्यावेळी लिफ्टसाठी हे दोन्ही नेते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अमित, निश्चित अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण 2 दृश्य सध्या पाहतोय. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा काही वेळापूर्वी भेट झाल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा आज भेट झालेली आहे. लिफ्टमधून वर जाण्यापूर्वी ते दोघं समोरासमोर आलेत आणि त्यांची भेट झालेली आहे. 2 दृश्य आपण पाहतो. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची काही वेळापूर्वी भेट झाली होती आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा दोघं लिफ्ट जवळ एकत्र आलेत आणि त्यांची भेट झालेली आहे. आज अधिवेशनापूर्वी या भेटी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विधान भवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर आलेत. तर थोड्या वेळापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. आज खरं तर सकाळपासूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा यावरून चर्चा रंगल्याचं आपण पाहतोय आणि त्यानंतर या गाठीभेटी होताना दिसत आहेत. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा समोरासमोर आलेले आहेत. विधान भवनामध्ये दोघं समोर आलेत. लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र बघायला मिळाले. उद्या महाराष्ट्राला येणारच आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत. अजय, आज या 2 भेटी खरं तर महत्त्वाच्या म्हणाव्या लागतील. चंद्रकांत पाटील आणि ठाकरेंची भेट झाली आहे, तसंच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सुद्धा समोरासमोर आलेले आहेत. आपण जर महत्वाचा पाहावं लागतील कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं चंद्रकांत पाटलांचं बोललं तर चंद्रकांत पाटील हे खरं तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. त्या अनुषंगाने ते सभागृह सुरू होण्यापूर्वी शुभेच्छा देण्यासाठी ते त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात जे उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे सुद्धा भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जी ती चर्चा झाली, साधक चर्चा झाली आणि त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत जे ती चॉकलेट जे ते देण्यात आले. खरं तर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून चंद्रकांत पाटील हे प्रत्येक नेत्याला भेटल्यावर चॉकलेट देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज उद्धव ठाकरे यांना सुद्धा चॉकलेट आणि पुष्पगुच्छ देऊन जे त्यांचं ते त्यांना एकंदरीत शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या. पण आज चर्चा ठरली ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीची, कारण की प्रत्येक चंद्रकांत पाटील हे जे अनेक पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात आणि आज थेट त्यांनी जे उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली हा झाला पहिला योगायोग. दुसरा योगायोग म्हणजे पुन्हा एकदा भाजपचे नेते जे ते थेट उद्धव ठाकरेंना लिफ्टची वाट पाहताना भेटलेले ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. दोन्ही नेते जे ते विधान परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी निघाले होते. उद्धव म्हणजे लिफ्टची वाट पाहताना आपल्याला हे दोन्ही नेते पाहायला मिळाले आणि त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर ढोबळ मानाने या सगळ्या मुद्द्याची चर्चा केली तर आता पुन्हा एकदा सत्तेसाठी दोन्ही नेते वाट पाहताना थांबलेत का असं एक चर्चासत्र किंवा मग हास्यास्पद विनोद आपण तयार करू शकतो. कारण की आता 4 महिन्यांवर जे विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन्ही नेते अशीच आतुरतेने वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही नेते जनतेसमोर जातील निवडणुकीच्या अनुषंगाने आणि दोन्ही नेते जरी देवेंद्र फडणवीस बोलत नसले तरी देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य केलं होतं की मी पुन्हा येईल आणि मग त्या अनुषंगाने ते पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असता हा महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे हे सुद्धा मुख्यमंत्री राहिले होते त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा मुख्यमंत्री होतील की नाही हा एक महत्वाचा. त्यामुळे आज अशी लिफ्टची वाट पाहताना हे दोन्ही नेते आपल्याला पाहायला मिळाले. तसेच पुन्हा एकदा सत्तेची वाट पाहताना हे दोन्ही नेते आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण आज उद्धव ठाकरेंची भाजपच्या 2 मोठ्या आणि ज्येष्ठ नेत्यांनी भेट घेतल्याची दृश्य आज विधान भवनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्या समोर पाहायला मिळालेले आहेत. आम्ही निश्चित अजय, दोन्ही दृश्य बोलकी आहेत असं म्हणावं लागेल. एकीकडे चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा समोर आलेले आहेत. धन्यवाद या सगळ्या तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.
तर आजच्या दिवसातली अगदी बोलकी दृश्य आपल्याला म्हणावी लागतील. एकीकडे चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली आहे आणि त्यानंतर विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर आलेले आहेत. लिफ्टची वाट बघताना हे दोन्ही नेते समोरासमोर आलेले आहेत. विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर आल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. अधिवेशनापूर्वी या दोन महत्त्वाच्या घडामोडी म्हणाव्या लागतील. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा समोरासमोर आलेले आहेत.